आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सामायिक रस्ता ट्रॅक्टरनं नांगरत असताना विरोध केला म्हणून आरोपींनी जयराम तोडमल आणि त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करून बांबू, काठी, दगड, लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे 19 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे। जयराम विष्णू तोडमल यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की जयराम तोडमल यांची वांबोरी परिसरामधील ससे गांधले वस्ती येथे शेतजमीन आहे। शेताच्या शेजारीच दत्तात्रय गांधले यांची शेती आहे। सदर शेतामधनं जाण्यासाठी येण्यासाठी सामायिक रस्ता आहे। 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:30च्या सुमारास दत्तात्रय गांधले यांचे शेत नांगरत असताना प्रमोद बोरकर हा ट्रॅक्टरनं सामायिक रस्ता नांगरत होता। तेव्हा जयराम तोडमल त्याला म्हणाले की हा आमचा सामायिक रस्ता आहे, तो रस्ता नांगरू नकोस। तेव्हा प्रमोद बोरकर हा म्हणाला की हा रस्ता तुझ्या बापाचा नाही, मी पाहून घेईल रस्ता नांगरायचा की नाही असं म्हणून त्यानं शिवीगाळ केली। त्यावेळी जयराम तोडमल घरी निघून गेले। त्यानंतर रात्री 8च्या दरम्यान आरोपीने जयराम तोडमल यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली। तेव्हा जयराम तोडमल त्याला म्हणाले की तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही, तुम्ही इथून निघून जा असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपींनी जयराम तोडमल आणि त्यांच्या कुटुंबाला बांबू, काठी, दगड, लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। सदर भांडणामध्ये जयराम तोडमल यांच्या आईच्या गळ्यामधील 1.5 तोळे सोन्याची पोथी पडून कुठेतरी गहाळ झाली आहे। घटनेनंतर जयराम तोडमल यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी काशीनाथ रामनाथ बोरकर, रामेश्वर काशीनाथ बोरकर, प्रमोद काशीनाथ बोरकर, रुपाली रामेश्वर बोरकर, प्रियंका प्रमोद बोरकर, गणेश सुभाष गांधले, वंदना मारुती गांधले, ऋषभ मारुती गांधले यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।